अंबरनाथमध्ये अंमली पदार्थांविरोधातील कारवाईचे दावे आणि प्रत्यक्षातील वास्तव यामध्ये मोठी तफावत असल्याचं चित्र समोर आलं आहे। रेल्वे स्थानकासमोरच दिवसाढवळ्या अंमली पदार्थ विक्री होत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील स्वामीनगर परिसरात अंमली पदार्थ विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे हा प्रकार स्टेशन जवळील पोलीस चौकीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर सर्रास सुरू आहे। समोर आलेल्या व्हिडिओमध्ये 2 महिला उघडपणे अंमली पदार्थाची विक्री करताना दिसत आहेत। रेल्वे स्थानक परिसरात हजारो प्रवासी, विद्यार्थी आणि युवकांची दररोज वर्दळ असताना हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच परिसरातून लाखो रुपयाचं हेरोईन जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती। मात्र त्या कारवाईनंतरही अंमली पदार्थ विक्रीचे जाळे सक्रिय असल्याचं समोर येत असल्याने त्या कारवाईची परिणामकारकता नेमकी किती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। कुंपणच शेत खात असेल तर दाद कोणाकडे मागायची अशी चर्चा आता नागरिकांमधून सुरू झाली आहे। पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर हा अड्डा सुरू असेल तर तो संबंधित यंत्रणेच्या नजरेआड आहे की दुर्लक्षामुळे फोफावत आहे। राज्य सरकारने अंमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्स धोरण जाहीर केलं असलं तरी अंबरनाथमधील हे वास्तव त्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभं करत आहे। तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत ढकलली जात असताना कारवाई नेमकी कुठे अडकते असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे।